वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, सुयश हॉस्पिटल, संचलित व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र माढा, आपल्या सर्वांचं मेडिकल मेंटॉर किंबहुना काउन्सिलर, MBBS काउन्सिलर, आपल्या सर्वांना एक महत्वाची टॉपिक या निमित्तानं सांगणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील सर्व 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस मधील जी सिरीज आहे, आपण कॅटेगरी वाईज आणि तिन्ही राऊंडचे SML असेल, ऑल इंडिया रँक असेल, किंबहुना त्याची जी काही मार्क्स आहेत ते प्रत्येक कॅटेगरीला किती मार्क्सला कट ऑफ लागलाय याची सिरीज आपण बनते. आजचं जे कॉलेज आहे ते फार न वेळ घालवतात, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती. ह्याची स्थापना अगदी 4-5 वर्षामध्ये झालेली आहे आणि या स्थापनेनंतर या ठिकाणी पुण्याच्या जवळ असल्यामुळे याचं मेरिट सुद्धा हाय लेवलला गेलेलं आहे. आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये अनरिझर्वड म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 552, 543 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 540 असा कट ऑफ आपल्याला राहिलेला आहे. म्हणजे हा तिन्ही राऊंड आहे. त्याच्यावर पुढे तुम्ही SML पण पाहू शकता, त्याचबरोबर ऑल इंडिया रँक पण पाहू शकता. खरं तर ऑल इंडिया रँक आणि SML फार महत्वाचे. मार्क्स हा प्रत्येक वेळी बदलू शकतात. 552 हे स्कोर खूप हाय लेवलला होता या वर्षी तसं बघायला गेलं तर, म्हणजे कम्पॅरेटिव्हली 2024 मध्ये खूप हाय स्कोर होता. म्हणजे 670च्या रेंजमध्ये हा स्कोर आहे असं समजायला हरकत नाही. 2024च्या तुलनेत 25 मध्ये खूप कमी स्कोर आला होता, त्यामुळे हा आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंड मध्ये 535, 534 आणि परत 534 असा तिसऱ्या राऊंड मध्ये रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये कट ऑफ ओबीसी कॅटेगरीसाठी होता. EWS साठी 519, 514 आणि 514 असा कट ऑफ तिन्ही राऊंडचा राहिलेला आहे. SCBC मराठा आरक्षणसाठी 534, त्याचबरोबर 532 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 532 असा कट ऑफ राहिलेला आहे. SCBC नंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती व्हीजे, विमुक्त जाती किंवा डिनोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो, 506 आणि तिन्ही राऊंड मध्ये 506चा कट ऑफ राहिलेला आहे. NTB कॅटेगरीसाठी ज्याला आपण NT1 सुद्धा म्हणतो, 504 तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे. 504 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना, शेवटच्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. NTC किंवा NT2 असं म्हणूया, या ठिकाणी मात्र 524 पहिल्या राऊंड मध्ये आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा 524चा कट ऑफ राहिलेला आहे. त्यामध्ये त्याच्या पुढे तुम्हाला आपल्याला ऑल इंडिया रँक आणि SML सुद्धा दिलेला आहे. NTD कॅटेगरीसाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण आपल्याला 529, 524 आणि परत 524 असा कट ऑफ राहिलेला आहे. SC कॅटेगरीसाठी 476 पहिल्या राऊंड मध्ये, 474 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 472 असा कट ऑफ राहिलेला आहे. त्यानुसार त्याच्या पुढे SML आणि ऑल इंडिया रँक दिलेला आहे. ST कॅटेगरीसाठी पाहायला गेलं तर 384, 383 आणि त्यानंतर पुन्हा 383 असा कट ऑफ आपल्याला ST कॅटेगरीसाठी सुद्धा राहिलेला आहे. हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला हे टार्गेट करायचंय किंवा ऑल इंडिया रँक आपला किती असला पाहिजे. आपण याच्यावरती जर आपण प्रेडिक्शन पाहायला गेलं तर हा जो रँक आहे तो रँक आपल्याला मिळाला पाहिजे. मग या वर्षीचा पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे त्याच्यावरती मार्क्स अवलंबून आहेत. पण सरासरी हे कॉलेज मिळण्यासाठी आपल्याला जवळपास 600च्या वरती मार्क्स लागणार आहेत, किंबहुना कॅटेगरी वाईज 600च्या वरती मार्क लागणार, कारण गव्हर्नमेंट कॉलेज मधील सुद्धा पहिल्या 10 मध्ये येणारं हे कॉलेज आहे. त्यामुळं तुम्हाला बारामतीमध्ये जर गव्हर्नमेंट GMC मध्ये शिकायचं असेल तर मात्र या ठिकाणी आपल्याला हा स्कोर किंवा हा रँक करणं आवश्यक आहे. हा तुमच्या करिअर मधील महत्वाच्या टप्प्यावरती आपण जी गार्डनची सिरीज चालू केलेली आहे, ह्याच्यामध्ये संपूर्ण 41 कॉलेजचा कट ऑफ कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 चा SML त्याचबरोबर मार्क्स आणि ऑल इंडिया रँक सांगतोय. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी प्रिपरेशन चालू आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या टॉपच्या एज्युकेशन संस्था आहेत. त्याच्यामध्ये RCC, त्याचबरोबर विद्या आराधना अकॅडमी असेल किंवा मोठे गावकर सरांची RCC आहे, IIB, आकाश, ॲलन किंवा शाहू कॉलेज लातूर, अशा प्रकारच्या नारायण इन्स्टिट्यूट, या सगळ्यांचे क्वेश्चन पेपर सेट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यासाठी डिटेल आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, किंवा काही नाही समजलं तर वरती नंबर दिलेल्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर कोणती गोष्ट आपल्याला पाहिजे हे सर्व जर तुम्ही विचारलं तर मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता.
परंतु काहीतरी निगेटिव्ह कमेंट करून मला पण ते हे करण्यापेक्षा तुम्ही आपल्याकडून ह्या गोष्टी इन्फॉर्मेशन स्वरूपामध्ये वापरायचा उपयोग आपल्या आयुष्याचा उपयोग करून घेतला तर चांगलं होऊन जाईल, जेणेकरून काही लोकांना उगीच निगेटिव्ह कमेंट करून सोडून द्यायचं असते. आपल्या चॅनलवरती निगेटिव्ह कमेंट अगदी झिरोच्या आसपास आहेत, परंतु तरी सुद्धा हे सगळं जे म्हणलेलं आहे ते आपल्यासाठी म्हणलंय. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना अदर स्टेटमध्ये अदर कंट्रीमध्ये सुद्धा ऍडमिशन पाहिजे असेल MBBS किंवा MD MS साठी सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्याला संपर्क करू शकतात. कमी स्कोर येणाऱ्या माणसांना ENRI मधून सुद्धा ऍडमिशन आपण करू शकतो. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.